नमस्कार. सिस्कृती आर्ट या माझ्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि गेल्या आठवड्यात प्रॉमिस केल्याप्रमाणे श्रीमती शैला दातारांच्या पॉडकास्टचा भाग दुसरा आम्ही या आठवड्यात तुमच्यापर्यंत पोचवतो. गुरुचा सहवास आणि गुरुचं प्रेम हे तुम्ही प्रत्यक्ष गुरुकडून शिकत असल्यामुळे तुम्हाला मिळालं. तर अशा काही तुमच्या अनुभवातल्या काही गोष्टी असतील? भरपूर आठवण आहेत, कारण गुरूंच्या सहवासामुळेच जास्ती गाणं शिकले ना. 2 तास जाऊन शिकून काही गाणं मिळत नाही. हो, दिवसभर राहायला जेव्हा बसायचे लोकांना, त्यामुळे रात्री रात्री पण गायला बसायचे ना. तर मनसूर अण्णा घरात काय पाहिजे, कुठला बसा शिका, गजांबा समोर वही ठेवून वंदेशी गाऊन दाखवायचे. नाही तर आम्हाला कसं करणार सगळं. छोटा गंधर्व, इतकं ज्ञानी माणूस, राम मराठी आले की काय घरात ते स्वयंपाकात पण मदत करायचे. किती साधी माणसं आणि अखंड डोक्यात गाणं, जोड रागांची मेहनत रामभाऊ अखंड घरात करायचे. एकदा तर गजानभाऊ आणि रामभाऊ दोघंही 15 दिवस राहायला होते घरी. काय झालं होतं आमच्या घरात वातावरण, काय मस्त होतं. हे असं कोणाला मिळणार नाही. मनसूरांना तर गायला पु ल देशपांडे, सुनीता वहिनी यायच्या, मनसूर गायला बसायचे रात्री, मी तबला वाजवायला. ते काय मजा होती तेव्हा. अखंड घरात गाणं चालायचं. माणिकबाईंकडे हो, बाई असतात तर बाईंकडे तर मी राहायला पण जायची देवगंधर्वचं लिखाण करताना. त्यांना रात्री झोप यायची नाही, मलाही काम असायचं. ते त्या दिवशी जे काय मिळालं ते लिहून काढायला लागायचं. बाई म्हणायच्या तू लिही, मला वाचायला दे, मी चहा करते. मग आम्ही पहाटे 4 वाजता बाई झोपायच्या, मी पुण्याला यायची. पण हे सगळं सहज होतं. ही माणसं फार माणूस म्हणून चांगली होती सगळीच. गजानबुवा पण ते गाणं समृद्ध, गजानबुवा तर खूपच चांगलं होतं. त्यांना ते सगळं, त्यांना काय माहितीये, त्यांना सवय होती, त्यांचं वय होतं, पण अतिशय कणखर आणि इतका ताकदवान गाण्यातला माणूस. कुठलाही राग सांगा की हा सुरू व्हायचा. तर ते म्हणजे फक्त शैला मला चांगलं खायला लागतं. म्हणजे काय, साजूक तुपातला बेसनाचा लाडू, पालेभाजी, कोकणस्थी आमटी आणि दाण्याची चटणी, एवढ्या 4 गोष्टी मला तू दे होता. ते मागण्या किती साध्या होत्या बघा. मनसुरांना म्हणायचे की फक्त टोमॅटो आणि वांगा नको, हा बाकी मला काही पण चालेल. माणिकबाई स्वयंपाक करायच्या, राम मराठी स्वयंपाक करायचे, काय सगळे साधी. आणि त्यामुळे कसं होतं, एकीकडे गाणं, एकीकडे गाण्याच्या गप्पा, आणि एकीकडे हे सगळं. त्यामुळे किती चांगले दिवस जात असतील आमचे बघा. हे आता सगळे लोक मिस करणार आहेत की जे आत्ताच्या. आता काही लोकांना माहीतच नाही, कारण कोणाच्या आधी गुरुकडे इतकं जाऊन राहायचीच तयार नाही. माझ्या पुढे ध्येय भास्करबुवा असल्यामुळे आणि भास्करबुवांना सगळं जग मानत असल्यामुळे त्याचा फार मला फायदा झाला. की इतके म्हणजे दिलीपचंद्र बेदी म्हणून भास्करबुवांचे शेवटचे शिष्य, 1919 साली त्यांचं गंडाबंधन झालं. त्यांना भेटायला मी जेव्हा दिल्लीला गेले तर तेव्हा मला कळलं की चित्रपटसृष्टीमध्ये प्रभातचे संगीतकार हुस्नला भगतराम यांचे दिलीपचंद्र बेदी गुरु आहेत. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा भास्करबुवांचं नाव होतं. ते नंतर खूप कळायला लागलं की म्हणजे मंगेशकर लोकांना भास्करबुवांबद्दल आमच्या लताबाईंना फार प्रेम होतं. हे नंतर कळायला अजून छान वाटायला लागलं की एवढा मोठा माणूस आपल्या घरात, आणि त्याच्यामुळे इतकी ताकदवान माणसं मिळाली. म्हणजे चरित्र जेव्हा लिहायची वेळ आली ना प्रत्यक्ष, तेव्हा पु ल देशपांडे सगळे म्हणायचे की आधी ना सगळ्यांचा आग्रह होता की चरित्र हे झालंच पाहिजे. कारण फक्त बी आर देवधर जे मोठे होते मला जेव्हा भेटले तेव्हा म्हणले फक्त त्याच्यात तुझं गाणं मागे राहील, पण हे चरित्र झालं का पाहिजे. की कुमारजी सगळ्यांची इच्छा असते की चरित्र व्हावं, कारण भास्करबुवा कोणाला माहीतच नाही. ज्यांनी नाट्यसंगीतात आता पुढच्या जनरेशनसाठी आणि वर्षानुवर्ष आता ज्यांना भास्करबुवांचा अभ्यास करायचा आहे, ज्यांना संगीत आणि नाट्यसंगीत कुठल्याही घराण्याचा अभ्यास करताना ते आवश्यक आहे. त्यासाठी तो एक मोठा ठेवा तयार झाला. मग ते करायचं ठरल्यावर मग माझ्याकडे गाण्याची बाजू भक्कम होती, कारण घरात गाणं होतं, हे सगळे लोक इतके मदत करत होते, पण मी लिहिणारी नव्हते. तरी मी असं थोडं लिखाण करायची मला जरा हौसच होती सकाळमधनं. आणि म्हणजे सकाळमध्ये आमचे सगळे लाड करणार होते. बापू गोखले म्हणजे आपला मोहन गोखले नाही का, तो नट्याचे बाबा, नंतर राजाभाऊ थिटे, ही सगळी संपादक मंडळ होती ना, ती मला सांगायची लिही का शैला. म्हणजे पहिल्यांदा दिल्लीला आम्ही गेलो 26 जानेवारी परेडसाठी, त्याच्यावर लेखली वगैरे. तेव्हा उगाच वाटायचं की आपल्याला येत आहे वगैरे. तसं मी जेव्हा हे काम सुरू झालं आणि जेव्हा चांगला लेखक माझ्या मागे पाहिजे असं पु ल देशपांडे सगळ्यांचंच मत पडलं.
तेव्हा श्रीना पेंडसे हे नाव का समोर आलं तर श्रीना पेंडसे 80 साली चैत्रबंद आले होते. बर. आणि तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापन दिनासाठी चैत्रबंद ठेवला होता. बर. तेव्हा श्रीना पेंडसे आले आणि त्यांना माझं आणि सुधीरचं गाणं आवडलं. मग त्याने आम्हाला पत्र लिहिलं की तुमचं गाणं का आवडलं माहीत नाही, पण तुम्ही दोघं आणि शोभा जोशी आणि भोंडे एकदा माझ्याकडे या, गप्पा मारायला. आम्ही काय खुश, श्रीना पेंडसांसारखा माणूस आपण बोलवतो एवढा प्रेमाने. मग आम्ही जायला लागलो. मग खूप गप्पा व्हायच्या. मग त्यांचं सारखं चालायचं, तू सावळचा तुझा म्हण, मग तू शरदाचे चांदणी म्हण, माझी बहीण माझ्या मायरा जाव ज्योत्स्नाबेनचा म्हणायची ते म्हण. नंतर ते पुण्याला यायला लागले. पुण्याला आल्यावर त्यांनी त्यांना ते सगळं काम दाखवलं. ते म्हणाले काय डॉक्टरेटचं म्हणजे फारच मोठं काम आहे, पण तू डॉक्टरेट करू नकोस. म्हणजे तेव्हा तुम्ही असं ठरवलं होतं का की डॉक्टरेट करायचं? मी म्हटलं MA केलं म्हणून मी MA केलं होतं की मला डॉक्टरेट करायची होती. नाही माझे दीर म्हणले मला मागे डॉ लावला पाहिजे वगैरे. पण डॉक्टरेट नको करू, काही उपयोग नाही. फळीवर पुस्तक धूळ खात पडेल, मागे डॉ लागेल, तो उपयोग काही नाही. तू असं चरित्र लिही की जे घराघरात जाईल. मग माझे मिस्टर म्हणले तुम्ही करणार का काय तिला मार्गदर्शन? करतो म्हणले. तेव्हा त्यांचं तुंबाडच्या खोत त्या पुस्तकाचं काम नुकतंच सुरू झालं होतं. ते बिझी होते परत असे, पण ते हो म्हणले. मग सुरू झालं. काही येत नव्हतं लिहिता. हो, म्हणजे एका साहित्यिकाने पुस्तक. हो. आणि तेव्हा आम्ही तुंबाडला गेलो होतो. आम्ही वैशाखी पौर्णिमेला तुंबाडला येतो त्यांच्या कोकणातल्या गावाला. ते विंदाकरणी कसं असे, ते माधव मनोहर असायचे, मग कॉन्टेंटरचे कुलकर्णी अनंतराव कुलकर्णी असायचे, आम्ही सगळे सुभाष अवचट खूप लोक असायचे. तेव्हा मी त्यांना धाडस करून माझा एक सकाळमधला लेख लिहिला भास्कर बॉम्बरचा. तर ते म्हणले अगं एक लेख लिहून कोणी काही लेखक होत नाही. बर. त्याला बैठक लागते ना. तर मग जेव्हा माझं ठरलं श्रीना पेंडसांकडे जायचं जेव्हा ठरलं, तेव्हा मी त्या म्हणायचे हे लिहून दाखव ते लिहून दाखव. अरे किती वाईट लिहितो तू असं म्हणायचं ते. आणि मग त्या अगदी साहजिक होतं, एवढा मोठा माणूस आणि मला काहीच येत नाही लिहिता, आणि त्यांच्याकडे मी शहाणपणा करून शिकतेय, हेच इतकं आधी भयंकर होतं. पण हे तोंडावर सांगायचे अरे 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 अगदी फाडण्याजोगं आहे. अरे अरे आता मी त्यांना म्हटलं अहो मला येत नाही म्हणून मी तुमच्याकडे येते ना, मग तुम्ही शिकवा मला. आलं की मग मी काही त्रास देणार नाही तुम्हाला ना. मग त्यांनी मला ललित लेखन म्हणजे काय, मी देवगांधर्वच्या प्रस्तावनेत ते सगळं लिहिलंय. ललित लेखन म्हणजे काय, भास्कर बुवांकडे किती प्रकाराने बघितलं जाईल, ते कसं लिहायचं, भास्कर बुवा जिवंत झाले पाहिजेत हे सगळ्यात मुख्य आहे. अगदी. आणि PhDचं थिसिस कोणी वाचणार, कोणी वाचत नाही. त्यामुळे हे सुरू झालं. मग ते वेगळंच सुरू झालं. पहिला खूप वेळ लागायचा, पण नंतर नंतर त्या खुश व्हायला लागले की जरा जमताय हिला. शेवटी तर खूपच खुश होते. त्याची भास्कर बुवांची एक मैफल आम्ही अरेंज केली. म्हणजे भास्कर बुवा असताना नसीम केळकर, नासी फडके, केशवराव भोळे, नंतर धारचे शिल्पकार फडके, या लोकांनी त्यांचं गाणेकुंज लिहिलंय. त्याच्यावरनं मी एक मैफल तयार केली. आणि मग तेव्हा भास्कर बुवांच्या गाण्याला जी माणसं बसायची ना, ती त्यात आम्ही मैफलीत घातली. बर. त्याच्यावर आपल्याकडे ते चित्र पण आपल्या घरी तुम्ही पाहिलं ना, तुम्हाला त्याचा फोटो पाठवते नाही का, ते त्याच्यावरच चित्र आलंय ते मैफलीचं. ते अशी मैफल तयार केली. ती पेंडसांना फार आवडली. ते म्हणले इथे तुला 100 मार्क आहेत. त्यामुळे मी खुश झाले एकदम. 100 मार्क मिळाले. आणि केवढं कौतुक. म्हणजे मला आत्ताचे मी नाव घेत नाही, पण आत्ताचे काही कवी फेसबुकवर मला फ्रेंडशिप पाठवताना म्हणतात, आणि मी ऍक्सेप्ट करते, मोठी नाव आहे, तुम्हीच ना त्या श्रीना पेंडसांच्या शिष्या, असं म्हटलं खूप बरं वाटतं मला. कारण माणूस फार कडक होता, सरळ होता, मागे न बोलणारा होता, आणि त्यांना कोकणात डीपीवर, त्यामुळे सडेतोड बोलायचे ते. त्यामुळे फारसं कोणाचं त्यांचं जमायचं नाही अजिबात. ते आणि विंदा करंदीकर आणि आमचे दोस्त सगळ्यांचे म्हणजे खूपच प्रेम. खूप लहान अगदी त्यांच्याकडे गेल्यामुळे मला पर्यायच नव्हतं, मला येणार कसं. आणि काय झालं तेव्हा गाण्यातले लोक खूप रागवले माझ्यावर. जे घराणेदार गायक होते ना फार रागवले. त्यातले एक जण आले, म्हणले काय चाललंय, कोण श्रीना पेंडसे. म्हणजे त्यांना असं वाटत असेल गाण्याचा विषय असताना तुम्ही धाडस केलंत कसं यायचं. भास्कर बुवा आग्रा घराण्याचे होते. मी म्हटलं मला हाच वाद नकोय. घराणे ते सगळ्या घरांकडे शिकले, ते आपल्याकडे पुरावे आहेत, सगळं झालंय. आता घरात बंदिशी अगदी येईपर्यंत 2-2, 3-3 हजार आहेत. तर गाणं नको. आता मला लिखाण चांगलं केलं समजलं पाहिजे. माझ्या जवळचे नातेवाईक खूप
नाराज झाले होते. पण मी काही कोणाकडे लक्ष दिलं नाही, कारण श्रीनाथ पेंडसांचा गारंबीचा बापू किंवा त्यांचं लेखन जे वाचलं होतं तो फार मोठा माणूस होता. मला पु ल देशपांडे पण म्हणायचे की हा माणूस तुला योग्य आहे, फक्त पायाशी बसून चिकाटीने केलं पाहिजे, बास, न कंटाळता. पण मजा होती. ते चांगले होते, फार फार चांगले होते. त्यांची पण बायको प्रेमाने मला विचारायची खाते का, पण मी कधी खायची नाही, कारण मला संकोच वाटायचा की एवढ्या मोठ्या माणसाकडे आपण जाऊन त्याचा आधी वेळ घेतो. मग त्यानं मी खोटं सांगायची माणिकबाईंकडे खाल्लंय, माणिकबाईंना सांगायची शिरूभाऊंकडे जेवायचंय, असं करत करत मी बाहेर इडली सांबार करून परत यायची. पण शिकायला खूप मिळालं, खूप मिळालं. बारकावे असतात ना लेखनातले, ते त्यांच्याकडून अरे फार तयार होते ते. सगळं जेव्हा पुस्तक पहिलं कच्चं तयार झालं तर आम्ही त्यांना शिरूभाऊ म्हणायचो, श्रीनाथ पेंडसांना. ते म्हणले आता हे पुस्तक घेऊन विंदाकडे जायचं, त्याला दाखवायचं. तो जर म्हणला पुस्तक चांगलं आहे तर पुस्तक चांगलं, नाही तर आपण नापास, तू आणि मी. मग गेलात? मग त्यांनी सांगून ठेवलं होतं विंदाना आधी की ती शैला येईल म्हणून. मग मी गेले तर त्या एका मोठ्या प्रथितयश नावाच्या लेखिकेला ते खूप बोलत होते. इतके बोलत होते की कशी तुम्हाला काय अक्कल नाही, तुम्ही माझ्या नावाने खोटं लेखात लिहिलंच कसं. मी आणि भीमसेन बडे गोळामालिक साहेबांकडे गेलो होतो, तुम्ही तिरकवा साहेबांचं नाव घातलंच का, असं काहीतरी खूप बोलत होते. आणि मग उद्या भीमसेनने वाचलं तर तो काय म्हणेल, तो म्हणेल की बिंदा खोटं बोलतो. असं तुम्ही बाहेरून ऐकलं? घरात ऐकत होते मी, आणि ते माझ्याकडे बघत होते. म्हणले आता इथे कोणतरी आलेलं आहे, या शिरूला एक आमच्या काही समजत नाही, कोणालाही पाठवतो लिखाण घेऊन, आणि त्या इथे 10 बाई आल्या आहेत, तेव्हा मी तुमचा फोन ठेवतो, असं म्हणून त्या बाईंचा फोन ठेवला. मला म्हणले या ठेवा तिथे, ते उद्या फोन करा, बरं असेल तर ठेवून येईन, नाही तर उद्या परत येऊन घेऊन जायचं मुंबईला येऊन. बापरे. तर काय सगळे जण आपण इतकी रसाळ, इतकी आतनं गोड माणसं होती. मी म्हटलं बरं, आणि मी निघालेच तिथं, मी घाबरले होते खूप. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला, 4 दिवसांनी या, असा फोन आला. मग 3 दिवसांनी परत फोन आला, उद्या जेवायला या, खूप बोलायचंय, पुस्तक अतिशय चांगलं झालंय. किती छान. मग मी तिथे 11 वाजता पोहोचल्यावर, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं जेवायला या, पण साहित्य सहवासमध्ये कोणाला कळू देऊ नका की तुम्ही माझ्याकडे जेवायला आलेत. की इथल्या सगळ्या साहित्यिकांचा समज आहे की विंदांकडे जेवण म्हणजे डावीकडचं उजवीकडचं एकत्र केले की जिथे एकच घास तयार होतो असं जेवण. कुणाला न सांगताय माझ्याकडे, पण इतकं सुरेख जेवण. पावती किती छान आहे ना. जेवण तर छान होतं, दह्याची दुधाची वाटी, तुपाची वाटी, खूप छान होतं, मजा आली खूप. आणि मग नंतर त्यांनी, मी 11, 11:15 पोचले, 12 ते 4 ते मला सांगत होते की या पुस्तकात काय आहे आणि या पुस्तकाकडे कसं बघितलं जाईल. अतिशय छान. आणि मग बिंदांचं जे काय आमचं जमलंय की बिंदा पुण्याला आले की ते तबला फार चांगले वाजवायचे. त्यामुळे तुम्ही झुमरा तिलवाडा गाणार असाल तर मी तुमच्याकडे कायम येत जाईन. आम्ही झुमरे तिलवाडे गायचो, भास्कर बुवांच्या वहीत सगळंच होतं ना, त्यामुळे ते आमच्याकडे आलं की कायम तबल्याला यायचे, कायम. म्हणजे विंदा येणं की तबला डगा तयारच असायचा आणि कायम साथीला बसायचा. तर लोकांना खोटं वाटतं हे. आणि त्यांची नंतर आईचीच भेट म्हणून असायची. दर महिन्यात दोघं नवरा बायको खांद्यावर पडशी म्हणजे छोटी पिशवी टाकून त्यांना पाटील तिकडे जायचं, त्या घरी जायचं. मग ती ब्रेकफास्टची वेळ असली तर ब्रेकफास्ट, जेवणाची वेळ असली तर जेवण, चहाची वेळ असली तर चहा, तर यायचे आमच्याकडे. मग एकदा असेच जेवायचे वाले, तेव्हा मी कढीलिंब घालून पिठलं केलं होतं. ते म्हटले पिठलं आहे पण कडीलिंबाचा का वास येतोय. मी कडीलिंब पिठल्यात घातलंय. इतके तयार होते हो लोक. हे सगळं माहिती. ते स्वतः खुर्च्या तयार करायचे, टेबल तयार करायचे, स्वतः वाहना तयार करायचे. ते फारच मोठी माणसं होती आणि छान वागायची आमच्याशी. म्हणजे ना पहिली भीती वाटली, पण नंतर विंदा अगदी म्हणजे ही सगळी लोकांना पालक असल्यासारखे, आमच्या घरची मोठी माणसं कशी वागतात ना तसे वागले सगळे. आणि कुणाचा वाईटपणा कधी आला नाही. म्हणजे मला अभिषेकी बुवा म्हणायचे, अरे आम्हाला एक गुरु सांभाळता त्रास होतो, तुम्ही एवढे गुरु सांभाळले कसे. पण ही भास्कर बुवांची कृपा होती आणि त्यांची पुण्य होती, त्या नावावर सगळं झालं आमचं. देवगंधर्वचं प्रकाशन शेवटी 95 साली झालं. 16 वर्ष लिहायला लागली. 16 वर्षाची तपश्चर्या. तपश्चर्यापेक्षा काय होतं, इतकी जुनी माणसं यांच्याबद्दल फार लिखाण सापडत नाही. तुम्ही बघा ना, रेकॉर्डिंग नाही सापडलं तर. त्यामुळे प्रत्येक वेळी जुन्या लोकांकडे जायचं. म्हणजे शरदचंद्र आरोळकर असतील, आमचे रामकृष्ण भाऊ जोशी असतील,
नंतर कृष्णराव चोंडकर असतील, खादिम हुसेन खान साहेब असेल, मोगबे असतील, गेलं की 2-2, 3-3 वेळा बोलता करायला लागायचं सगळ्यांना. मग ते सांगायचे. केसरबाई केरकरांचे भाऊ होते तेव्हा, त्यांच्याकडे गेलो होतो आम्ही. शिरगावकर भगिनींकडे गेलो होतो, त्या जयपूर घराण्याच्या चांगल्या गायिका होत्या. खूप ठिकाणी गेले मी, पण सगळं चांगलं आणून मग ते पारखून नीट घ्यायचं, म्हणजे आपल्या लिखाणात पण चूक नको असं होतं ना. तर खूप वेळ लागला आणि सारखं ना सांपत्तिक अडचणी फार यायच्या, पण प्रत्येक वेळी पैसा लागायचा खूप. पैसे जमले की थांबायचं, तोपर्यंत बाकी लिखाण हे सगळा अभ्यास करायचा. पैसे जमले की परत काम सुरू, त्याच्यात वेळ जातो. मी नुसता काम अभ्यासात वेळ गेला, ह्याच्यातही वेळ गेला. आणि शेवटी 95 साली 17 ऑक्टोबरला भास्करबाबांच्या वाढदिवसाला प्रकाशन झालं. पण तेव्हा गजांबुवा नव्हते, राम मराठी नव्हते, पण मल्लिकार्जुन मनसूर 82 साली गेले, त्यामुळे ते नव्हते. पण माणिकबाई आणि छोटा गंधर्व होते. आणि पंडित अभिषेकी बुवांच्या हस्ते आम्ही ते प्रकाशन केलं, कारण अभिषेकी बुवांनी आम्हाला तंबोरा आणून दिला होता भास्कर बुवांचा. आणि बखले आणि नवाथ हेही आत्तेमामे भावंड, त्यामुळे ते आमच्या नातेवाईकांपैकीच एक होते. आणि भास्कर बुवांची परंपरा मानणारे होते. त्यांनी स्वतः नाट्यसंगीतात ज्या चाली दिल्या त्याच्यात त्यांनी म्हटलंय की भास्कर बुवांच्या पावलावर पाऊल टाकून मी काम करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे अभिषेकी बुवांच्या हस्ते आम्ही हे प्रकाशन केलं. आणि मग श्रीना पेंडसे होतेच तेव्हा, जयंतराव टिळक होते आमचे, ज्यांनी आम्हाला आत्ता आम्ही राहतो ती जागा गव्हर्नमेंटकडनं 10% दिली, 10% मधली, ते होते. आणि त्या प्रकाशनाला माझ्या अंदाजाने 66 गवई आले होते महाराष्ट्रातले. हो, सगळे आले होते. भीमसेनजी सगळे पुढे होते बसलेले, ज्योत्स्नाबाई सगळे आले होते. कसं वाटलं तेव्हा तुम्हाला? छान वाटलं. पण तेव्हा काय 16 वर्षाचं काम नाही ते होतं, त्याच्यापेक्षा ना तेव्हा गायचं होतं आम्हाला इंटरव्हल नंतर. त्यामुळे आधी सगळ्यांचं स्वागत करायचं, सगळे बसले की प्रकाशन समारंभ आणि नंतर गाण्याचा कार्यक्रम. त्यामुळे इतकी बिझी होते मी तर, म्हणजे हे झालं की ते असं शांत नव्हतं की आता प्रकाशन झालंय, लगेच गाण्याचा कार्यक्रम होता. की भास्करबाबांनी काय केलं आम्ही मांडून दाखवलं ना, की कुठली बंदिश कुठल्या गाण्यासाठी वापरली, मग ती पहिली कशी होती, ते पहिलं ध्रुपद कसं होतं, मग नंतर नाट्यसंगीता नाट्यांचा ठेका कसा भास्करबाबांनी बदलला, ते मी, माझे दीर सुधीर जातार, नंतर सुहास जातार, सुधीर जातार, माझी मुलगी शिल्पा आणि सावनी पुतणी आणि मी, असं आम्ही सगळ्यांनी मिळून जातार लोकांनी कार्यक्रम केला. इतकं चांगलं वाटायला. आणि माझ्या डोक्यात नेहमी असायचं की आपल्याला ज्ञानी माणसांच्या सहवासात राहिलं तरच आपण चांगलं, म्हणजे चांगलं बोलू शकू, चांगली बुद्धिमत्ता आपली वाढेल. कारण माझ्या माहितीत एक लेखक होते, तर श्रीना पेंडसे म्हणायचे हा ह्याच्यापेक्षा लहान लोकात राहिला म्हणून कमी झाला, हा ह्याच्यापेक्षा बुद्धिमान लोकांच्यात राहिला असता तर हा कुठल्या पुढे गेला असता, असं पेंडसे म्हणायचे. सानिध्यामुळे ते माझी फार इच्छा होती. पण ज्ञानी लोकांचा हव्यास इतका होता की मला अखंड माणसं चांगली मिळत गेली. म्हणजे छोटा गंधर्व गेल्यानंतर मला असं वाटलं तर मला कोण, तर आमच्या धोंडूताई कुलकर्णी म्हणजे ज्या केसरबाईंचा पट्टशिष्या, त्यांचं माझं इतकं काही छान जमलं होतं की आठवड्यातनं त्या 2दा सकाळी 11च्या सुमाराला फोन करायच्या, 1 तास इतका अप्रतिम बोलायच्या. मग केसरबाई कशा, मग त्यांची मेहनत कशी, खूप ऐकायला मिळायचं. मग धोंडूताई 11 वाजता फोन करतात, मग मी सकाळचा क्लास बंद केले, संध्याकाळी घ्यायला सुरुवात केली की मला हे पाहिजे. मग धोंडूताईंकडे जाणं येणं सुरू झालं. मग त्या पुण्याला यायला लागल्या, त्यांची आम्ही गाणी केली. धोंडूताई गेल्यानंतर परत प्रश्न, आता काय मी करू. तर स्वतः भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची भेट झाली, कारण दीनानाथ मंगेशकरांवर जेव्हा फिल्म केली होती एक मला स्वस्त बसवत नाही, मला खूप करायचं असतं. कारण भारतज्ञान समाज हा आमच्या दृष्टीने भास्करबाबांचा फार महत्त्वाचा होता. आणि संस्थेसाठी काही कामं करायला लागतात. तसा संस्थेचा इतिहास आम्ही काही 2 वर्षापूर्वी पूर्ण केला. 3-4 वर्ष त्याचं काम चालू होतं. मग संस्थेसाठी काय करायचं, तर फिल्म्स करायच्या. मास्टर कृष्णावर, भारतज्ञान समाजावर मी 4 फिल्म केल्या. नंतर छोटा गंधर्वांवर दूरदर्शनला मुलाखत घेतली. ती समाजात हे सगळं राहावं, हे सगळं आमच्या घरचं. माणिक वर्मांची आकाशवाणीवर मुलाखत घेतली, भार्गवराव मांजरेकरांची घेतली, छोटा गंधर्वांची घेतली, बाबा महाराज सातारकरांची घेतली. खूप मुलाखती घेतल्या मी आणि खूप कार्यक्रम केले भास्करबुवांवर, मास्तरांवर, बालगंधर्वांवर. का आता संस्था आहे आपली, इथे आपल्याला हे सगळं पाहिजे. तशा फिल्म्स केल्या. त्या दीनानाथ मंगेशकरांवर फिल्म केली. हो, स्वरमंगेश मास्टर कृष्णांवर केली. ती आता सध्या आम्ही आता प्रशांत दामल्यांकडनं त्याचं निवेदन करून घेतलंय, परत ती चांगली करतोय. पण दीनानाथरावांवर फिल्म केली तेव्हा सेन्सॉरच्या वेळी प्रश्न आला की ते सेन्सॉरचे लोक मला म्हणजे तसं मंगेशकरांची कोणाची तरी सही आणा, त्याशिवाय काय होणार नाही. मग तेव्हा मी हृदयनाथ मंगेशकरांकडे जायला लागलो, बरेच वर्ष झाली त्याला. मग त्यांनी लिहून दिलं सेन्सॉरच्या लोकांना की आमच्या कुटुंबियांच्या वतीने मी असं लिहितोय की आमची परवानगी आहे का आम्हाला.
मग ती ओळख वाढत गेली आणि इतके विद्वान आहेत ते ना. त्या फिल्मला म्हणजे लता मंगेशकरांनी आधी प्रस्तावना नाही, ते काय झालं, करोनाच्या काळात दिनानाथराव मंगेशकरांची पुण्यतिथी झाली नाही. त्यामुळे मग बाळासाहेबांनी असा निर्णय घेतला की आता ही फिल्म दाखवायची, की त्या दिवशी 24 एप्रिलला दिनानाथरावांची पुण्यतिथी होईल. आणि मग दीदीने प्रास्ताविक केलं आणि ती फिल्म जेव्हा लावली तेव्हा 4.5 कोटी लोकांनी बघितली, कारण दीदी. आणि दीदींचं आमचं चांगलं जमलं कारण त्यांना भास्करबुवा माहीत होते आणि दीदींच्या वडिलांना भास्करबुवांचं, दिनानाथरावांना भास्करबुवांचं फार प्रेम होतं. त्याच्या खूप गोष्टी आहेत की ज्या नंतर माहीत झाल्या. तर बाळासाहेब घरी यायला लागले मग काय सारखं गाणं, विषयच नाही दुसरा हो. त्यांना इतकं माहिती आहे. आणि मग आम्ही जुने संगीतकार त्यांच्याकडनं ऐकतो, जुन्या बंदिशी ऐकतो. मग ते आम्हाला सांगतात की आढळा हा म्हणा बरं, म्हणजे आमचंही डोकं सारखं चालतं राहतं की आज बाळासाहेब यायचे, आता काय सांगतील म्हणायला तर भरोसा नाही. आणि त्यांचं असं म्हणणं असतं की सांगितलं की म्हणता आलं पाहिजे, वही बघायची वेळ आली की गाणं सोडून द्या असं म्हणतात ते. त्यामुळे सारखं सावध राहायला लागतं. पण आता त्यांच्यामुळे सुद्धा इतकी माहिती होतीये, इतक्या गोष्टी कळतायत. आणि ते गाणं केव्हा म्हणायला सांगतील याचा नेम नसल्यामुळे सारखं गाणं तयार, म्हणजे मला सारखा आवाज तयार ठेवायला लागतो मला. हे अजूनही चालू आहे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे भास्करबुवांनी माझी इच्छा इतकी पूर्ण केली की आता 72व्या वर्षी पण मी अजूनही मोठ्या लोकांच्या सहवासात आहे चांगल्या. मी आता इतकी श्रीमंत आहे ना, आणि इतकी म्हणजे इतक्या लोकांचा, ज्ञानी लोकांचा सहवास भास्करबुवांमुळे झालाय की मी जोरात सांगते की टाटा बिर्लांपेक्षा मी कितीतरी पटीने श्रीमंत आहे, असं मी जोरात सांगते आली सगळ्यांना. आणि 100% सत्य आहे. हो, म्हणजे आनंद जो आपल्याला मिळतो, ज्ञान, सर्वात आनंद ज्ञानातून मिळालेला आनंद, तो सर्वश्रेष्ठच आहे. फक्त एकच असतं की हे लोक फारच मोठे असतात ना, आपण आपल्या कुवतीप्रमाणे ते घेत असतो, त्यामुळे कमी होतं. कसं मोठेपण आता ना नंतर म्हणजे दिनानाथरावांनी वसंतरावांना शिकवलं तर गुरुजी म्हणायचे अगं काय ते कवडे गायचे, मग मी 10%च गातो. मग आता गुरुजी गेल्यावर आम्ही गाणार, म्हणजे आम्ही परत 5%च गाणार, असं ते नंतर कमी व्हायला लागतं. त्यामुळे थोडा प्रश्न येतो. पण ज्ञान मिळणं हे अगदी नक्की झालंय चांगलं माझ्या बाबतीत. हे भास्करबुवांनी योग चांगला आणला माझ्या बाबतीत तो. आणि त्यामुळे 72 वर्ष आता पूर्ण झाली, पण कळलंच नाही 72 वर्ष कशी पूर्ण झाली. ते इतकं धावपळीत आणि छान जगणं झालं. तुमच्या सहवासात असलेल्या बऱ्याच जणांना हे जाणवतं की एक अस्वस्थता सतत तुमच्यात, आणि सतत काहीतरी करत राहता तुम्ही. तर म्हणजे याच्या मागचं काय कारण आहे की सतत काही नाही, एखाद्या चांगल्या गोष्टीचा ध्यास घेतला ना की ते व्हायला लागतं. म्हणजे जेव्हा मी देवगंधर्व लिहायचे ना तर मला वेळ अपुरा पडायचा, कारण मुलगी लहान होती. आपल्या घरातलं ते नीट करायला लागतं ना, घरचं टाकून कसं करणार. आणि गुरूंकडून म्हणजे माणिकताई पासून सगळे तुम्ही म्हणतात की स्वयंपाकही नाही, राहायला जेव्हा गुरु येतात आणि त्यांना भेटायला येणारे लोक असतात त्यांच्यासाठी आपल्याला करायला लागतं. ते सगळं करताना मी साधारण रात्री लिहायला बसायची. ते असं ते सुरू होतं. पण नंतर मला बाळासाहेब मंगेशकर पण म्हणले की रात्री कामं केलेली फार चांगली असतात, एक डोकं शांत असतं, फोन वाजत नाही, म्हणजे कोणी येत नाही, शांत एकाग्र चित्ताने काम करतात, ते रात्री करावं. पण मी तेव्हाच करायला लागले होते. त्यामुळे त्याचा देवगंधर्वला फायदा असा झाला की देवगंधर्व वाचणारी जी लोक आहेत ती अजूनही मला सांगतात की हे पुस्तक वेगळं आहे आणि खूप चांगलं आहे. म्हणजे रोज पारायण याचं करणारी पण लोक आहेत. हे खूप महत्वाचं आहे. रात्रीचा लिहिण्याचा पण आपण म्हणतो ना ब्राह्ममुहूर्त, तसं काम केलं की खूप चांगलं होतं. ते की भास्करबुवा माणूस इतका मोठा होता ना की त्यांना बघताना असं जाणवायचं अरे आपल्याला हे अजून माहित नाही, आपल्याला ते माहित नाही, आपण हे माहीत करून घ्यायला पाहिजे, त्यांच्याबद्दल हे लिखाण चांगलंच झालं पाहिजे. त्यामुळे काय होतं, सारखी एक अस्वस्थता असते. आणि अजूनही किती गोष्टी मिळायच्या राहिल्या आहेत. अजून भास्करबुवांच्या वहीतल्या सगळ्या बंदिशी कळल्या संपला नाही, ते संपणारच नाही. असंच होतं. ते 52 वर्षी सगळं करून गेले आणि आम्ही बसलोय शोध लावत सगळे असे. तसं लताबाईंचं एक गाणं ऐकलं की ऐकणारे 100 जण 100 प्रकारे ऐकतात आणि कोणाला कळत नाही ही बाई नक्की कशी गायली आहे. तसे संपतच नाही काही. शैलाताई, 16 वर्ष जेव्हा तुम्ही देवगंधर्वचं काम करत होता आणि त्याच्यासाठी संदर्भ गोळा करणे आणि या सगळ्यात जो वेळ खर्ची जायचा, याच्यात वैयक्तिक गाण्यावर पण काही परिणाम झाला का? झाला ना, परिणाम चांगलाच झाला. कारण तसं गाणं मला लोकांच्या वेळा सांभाळायला लागायच्या ना, आणि सगळी जास्ती वयस्कर माणसं होती. तर गाण्यावर परिणाम झाला. गाणी व्हायची पण ती भास्करबुवांच्या संदर्भातच आम्ही करत होतो कार्यक्रम. ते तर गाणं बंद काही झालं नाही. पण जेव्हा 16 वर्षांनी भीमसेन जोशींनी
मला सवाई गंधर्वात गायला बोलवलं. माणिकबाई गेल्या होत्या 96 साली. त्या ऑक्टोबरमध्ये गेल्या, नोव्हेंबरमध्ये गेल्या, 10 नोव्हेंबर, आणि 10 डिसेंबरला सवाई गंधर्व होतं. भीमसेनजीने बोलवल्यामुळे चरित्र झाल्या झाल्या माझं गाणं परत चालू झालं. कारण मला लेखिका नव्हतं व्हायचं, मला गायिकाच पाहिजे होतं. पण अण्णांनी बोलवल्यामुळे ना गायिका हे बिरुद राहिलं. कारण लेखिका असं तसं काही सवय नाही. आणि पेन्शनने मला तेव्हा सांगितलं होतं, एक पुस्तक तुझं चांगलं झालं की तुला असं वाटायला पण लेखिका झालोय, तसं काही नसतं. त्यांनी मला आधीच कल्पना दिली होती, त्यामुळे मी शांत होते. आणि तुमचा उद्देश जो होता तो पूर्ण झाला होता. तुम्हाला सवाई गंधर्व मध्ये जेव्हा भीमसेन जोशींनी गायला बोलवलं, माणिकताई गेल्या ज्या वर्षी, त्या वर्षी त्याची थोडी आठवण सांगा. आमचे दादा दीक्षित म्हणून होते, त्यांनी ठरवलं की आता बाई नैतिकचं गाणं करावं. आणि भीमसेन जोशीने अर्थात त्याला खूपच दुजोरा दिला. आणि मी गायला गेले ना तेव्हा सवाई गंधर्वचं कसं असतं, खूप मोठे कार्यक्रम तेव्हा व्हायचे. म्हणजे रात्री 9ला सुरू झाले की पहाटे संपायचे दुसऱ्या दिवशी, पहाटे 5ला वगैरे. तर डॉक्टर गोखले मला म्हणले की तुम्हाला मी 11 वाजता न्यायला येतो. पण नंतर मग म्हणले 12. तर तिथे गाणं जे वाढतं किंवा आयत्या वेळी एखादा म्हणतो की नाही मी आधी गातो, त्याने पण होत असेल. असं करून ते मला ना पहाटे 2:45ला न्यायला आले. आणि माझी वेळ गाण्याची ठरली 3:30. पण मी रात्रीचे राग केले होते ना. म्हणजे माझ्या 10च्या गाण्याचा आणि पहाटे 3:30च्या गाण्याचा त्या रागाचा काहीच संबंध नव्हता. मग मी असं ठरवलं की कोमल वृषभ वासावरी तरी गाऊ आपण, कारण तो भास्करबाबांच्या वहीत आहे. डोक्यात कुठेतरी भास्करबाबा असतातच ना. मग तसं ठरवलं. ते रामभाऊ जोशी आमचे केसरीचे ते जाताना म्हणले, आता तुझ्या बाई गेल्यात, जोकोन्स गा, मी सांगतो तुला. हे तंबोरे नेताना ठरलं. पण स्टेजवर गेले, बाईंचं नाव घेतलं आणि जेव्हा जोकोन सुरू केला ते लोकांना इतका अपील झाला की मला असून आठवतं की सगळे स्टॉल बाहेरचे शांत होते. प्रचंड लोक एकाग्रतेने ऐकत होती. म्हणजे ब्राह्ममुहूर्ताचा पण आत्ता मगाशी म्हटलं त्याचा एक असतो, ते झालं. आणि मला दादा दीक्षितांनी सांगितलं होतं की तुम्ही हिंदी भजन म्हणा, म्हणजे तुम्हाला पुण्याच्या बाहेर, आता तुम्ही गाल तेव्हा पुण्याच्या बाहेर, महाराष्ट्राबाहेर पण जावं लागतं ना. मग मी आमच्या छोट्या गंधर्वांनी शिकवलं होतं, हे जग पाल दीनानाथ द्याल, ते गायले. ते गायला तर लोक ओरडायला लागले, नाट्यसंगीत म्हणा. मग मी छोटा गंधर्व डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी शिकवलेलं दिव्य स्वातंत्र्य मी म्हटलं. ते इतकं चांगलं झालं की परत लोक ओरडायला वंसभर. पण माझी वेळ संपली होती गायची, केव्हाच संपली होती. मी सरळ पायऱ्या उतरून खाली आले, पण लोक ऐकेनात. परत वर बोलून घेतलं, परत माणिकबाईंचा सावळ्याचा रंगरोजा म्हणायला लावलं. हो, इतका म्हणजे लक्षात राहा. म्हणजे ही अगदी लक्षात राहण्याची आठवण का की इतकं लिखाण झाल्यानंतर 16 वर्षानंतर आपण जेव्हा गातो तेव्हा एवढा रिस्पॉन्स आपल्याला मिळू शकतो, हीच केवढी मोठी गोष्ट होती ना. किती छान. इतक्या सगळ्या सांगीतिक प्रपंचात तुम्ही एक उत्तम गृहिणी पण आहात, तर ते कसं साध्य केलं या सगळ्यातनं? गृहिणी म्हणून अत्यंत गरज होती, कारण भास्करबाबांचं घर होतं. पहिलं त्यांच्या नावाला कुठेही कमीपणा येऊ नये, त्यांच्यासाठी लोक जी प्रेमाने येतात त्यांचं आपण नीट केलंच पाहिजे. आणि माणिकबाई, वसंतरावजी, आमच्या सगळ्या गुरूंनी सांगितलं होतं, काय गाणं करा, गादी घर करायचं, स्वतःचं घरातलं केल्याशिवाय काही करायचं नाही. त्यामुळे पहिल्यापासून पण सांगितलं ना. वसंतराव तर फारच पक्के, म्हणजे त्यांच्याकडे 7च्या घरात त्यांच्याकडे शिकवणीला गेलं तर किती चांगलं गाणं चालू असलं ते म्हणायचे 7 वाजले घरी जा, नवऱ्याने तुमची कामं केलेली मला आवडत नाहीत. म्हणजे अशा वातावरणात वाढल्यामुळे आणि कसं ना, एक फार मोठं ध्येय असल्यामुळे कामं करायची खूप सवय होती. पहाटेपासून कामं करायची. मुंबईला जायचो ना तेव्हा, ते मुंबईत पण जाताना वाचन व्हायचं, येताना काय काय शिकलो त्याची त्या उजळणी व्हायची. की जी पुढे माझे मिस्टर मला नेले तेव्हा त्यांना मी गाडीवर सगळं म्हणून दाखवायची. त्यामुळे सतत डोकं चालू राहणं आणि सतत काहीतरी करत राहणं. स्वयंपाक करायचा तो नीटच करायचा, कारण माझ्या सासूबाई स्वयंपाक फार चांगल्या करायच्या, माझी आई फार चांगली करायची. आणि येणाऱ्या माणसाला समाधान वाटलं पाहिजे की यांच्याकडे गेलं की नक्की चांगलंच मिळतं, कारण भास्करबाबांचं घर आहे शेवटी. त्यामुळे मला स्वयंपाकाशी खूप आवड आहे आणि सगळ्यांना खाऊ घालण्याची तर खूपच आवड आहे. म्हणजे माझी मुली एकदा मुलाखत झाली तेव्हा तिने सांगितलं की आमची आई इतकी बाहेर होती, पण एकदाही आम्ही असं चहा पाव खाल्लाय असं आम्हाला कधी आठवत नाही. तर मी नागपूरला गेलं तरी पुरणाच्या पोळ्या वगैरे असं व्यवस्थित करून जायची. भात टाकणं सोपं असतं, पण घरात असं पाहिजे की आपल्याला मुलांना पोटभर मिळालं पाहिजे, सवयच होती मला. त्यामुळे माझे मुलगा मुलगी कोणाची माझ्याबद्दल काही तक्रार नक्कीच नाहीये, सगळे खुश असतात. आजही मी सगळ्यांसाठी भरपूर करू शकते आणि मला त्याच्यात खूप छान वाटतं. असं खूप खायला करणं,
सगळ्यांना खायला घालणं आणि खूप सगळ्यांना गाणं ऐकवणं. वा. आणि रेकॉर्डिंग ऐकवायला बसलं तर मग काही बोलायचंच नाही. मग शैलाताई, तुम्ही देवगंधर्वच्या निमित्ताने भास्कर बुवांना लोकांसमोर आणलं आणि एक छोटासा प्रयत्न असा आमचाही आहे की तुम्ही कशा आहात, तुमचा स्वभाव, तुमचा गायन प्रवास हा आत्ताची जी काही माध्यमं आहेत त्यांच्यामार्फत एक थोडा तरी लोकांसमोर पोचावा. तर मला खूप आनंद होतोय की आज या पॉडकास्टची काहीतरी मिळालं. या पॉडकास्टची सुरुवात आणि आपण अशा मनमोकळ्या गप्पा याच्यात मारल्या आणि त्याला तुम्ही आलात पहिल्या पॉडकास्टसाठी, याचा मला खूप मनापासून आनंद होतोय. तर मी तुमचे खूप मनापासून आभार मानले. धन्यवाद.